भाजी करणार आहे बरं का मी. आणि ह्यात टोमॅटो, कांदा, थोडंसं तेल टाकून घ्यायचं बरं का भांड्यात. मोहरी म्हणजे राईचं का, जिरे, हा हिंग, हा कांदा, हे दोडका मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून 21 मिनिटं भिजवलं होतं बरं का. मग असं चिरून घेतला मी, अशा फोड्या करून घेतल्या. गॅस बारीक करायचा आणि आत आपण जे फोडणीला तेल घातले त्याला टोमॅटोचं पाणी पण पडते म्हणा, तर हा दोडका व्यवस्थित फ्राय होऊन जातोय. सुका दोडका जर करायचा असला तर पाण्याची गरज लागत नाही. मग हे सगळं व्यवस्थित शिजू द्यायचा. मग त्यात मीठ आणि चटणी आणि कोथिंबीर घालायची. हे असं असं हाताने असं बारीक व्हायला पाहिजे बरं का. हे शिजलं म्हणायचं. मग या प्लेटमध्ये मी टोमॅटो चिरून घेतलं होतं बरं का, त्याचं ते पाणी आहे. आता ह्यात हळद, चटणी आणि मीठ घालायचं. शेंगण्याचं कूट पण मी घालणार आहे बरं का. एकदा ही सुका दोडका माझ्या पद्धतीने करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का. धन्यवाद. हे थोडंसं तिखट छान लागते बरं का. हे शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाण्यामुळं थोडंसं शिजायचं पाणी. हे सगळं मिश्रण एकजीव व्हायसारखं. बस हे मोठं मीठ, दळलेल्या मिठापेक्षा हे मीठ थोडं जास्त लागते बरं का. आता हे शिजून झालं की मग ह्यात मी कोथिंबीर घालणार आहे. हे पूर्ण शिजून झालं की ह्यात मग जरा कोथिंबीर घालायची. ही कोथिंबीर थोडा वेळ शिजू द्यायचा. तुम्ही बघू शकता ह्याचा कलर किती छान आलाय दोडक्याचा. शिजला पूर्ण दोडका.
अशा पद्धतीने एकदा दोडका करून बघा. मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.